नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहेत। धनंजय मुंडे गुन्हेगार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नामदेव शास्त्री धनंजय मुंडे यांच्या पाठीशी आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे हे गुन्हेगार नाहीत असंही त्यांनी म्हटलेलं आहे। धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून आरोप होत आहेत आणि त्यामुळे या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर नामदेव शास्त्री यांनी आपण धनंजय मुंडे यांच्या पाठीशी असल्याचं म्हटलंय। काय म्हटलंय त्यांनी पाहूयात। हो, तास दोन तास आम्ही दोघं बोललो, व्यवस्थित राजकीय बोललो, सामाजिक बोललो, आध्यात्मिक बोललो। 2-2.5 तास चर्चा झाली त्यांची। त्यांच्या मानसिकतेचा आढावा घेतला आम्ही आणि सगळं समजून घेतल्यानंतर मला असं जाणवलं की जो मुलगा राजकीय घराण्यामध्ये जन्माला आलेला आहे आणि पक्षाचे सगळे नेते त्याचे बालमित्र आहेत, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी नसताना त्याला गुन्हेगार का ठरवतात असं मला जाणवतं, असं मला वाटतं। कारण की इतक्या वर्षापासून तो जवळ आहे, गोपीनाथरावांचा पुतण्या आहेत, सगळ्या नेत्याबरोबर तो राहिलेला आहे आणि त्याची पार्श्वभूमी ही गुन्हेगाराची नाहीच आहे। त्याला जाणीवपूर्वक गुन्हेगार ठरवतंय असं मला वाटतंय। पण यात नुकसान आमच्या संप्रदायाचं इतकं झालं की गेल्या 700 वर्षापासून जातीवाद नसावा या मताचे ज्ञानेश्वर महाराज आहेत आणि जातीवाद नष्ट करत करत आलेला काही राजकीय स्वार्थी लोकांनी पुन्हा तो उफळून आणला। तो म्हणजे संतांच्या कार्यावर कुठेतरी पाणी फिरले असं मला वाटतंय। जाती सलोखा नष्ट होत चाललेला आहे असं वाटतंय। याच्यामध्ये या सगळ्या प्रकरणामध्ये अशी चर्चा होती की भगवानगड म्हणजे मुलीच्या पाठीशी आहे का, अशी चर्चा भक्कम पाठीमागे आहेत, केवळ पाठीमागे नाही येतो, भक्कमपणे पाठीमागे आहेत। 2 भाग आहेत त्याचे। जे गुन्हेगार असतील त्याचा शोध चालू आहे। मला अजूनही मीडियाला एक विचारावंसं वाटतं की ज्या लोकांनी हे प्रकरण केलं, निघून हत्या केली, त्यांची मानसिकता काय बिघडली हे मीडियाने का नाही दाखवलं? कारण की अगोदर त्यांना जी मारहाण झालेली आहे ते पण दखल घेण्याजोगी आहे असं मला वाटतं आणि तो त्यांच्या गावातला बैठकीतला विषय आहे। त्याला सेन्सिटिव्ह विषयाला राजकीय आवाज देऊन सामाजिक सलोखा बिघडला असं मला वाटतं। यातून तो त्यांचा गावाचा मुद्दा आहे तो, आणि खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत ना ज्याच्यावर मीडिया आज आक्षेप करतो। गेल्या 53 दिवस झाले तुम्ही मीडिया ट्रायल चालवलेत, त्याच्यामध्ये धनंजय मुंडे खंडणी करून जगणारा माणूस किंवा गुन्हेगार नाहीये ना। त्याला तुम्ही कायमस्वरूपी हेच ठरवताय ना तुम्ही, त्याची पार्श्वभूमी ती नाहीये ना। एकंदरीत या सगळ्या राजकारणामध्ये किंवा मीडियामध्ये त्याचा सगळा परिणाम समाजावर भयानक परिणाम झालाय, वारकरी संप्रदायात सुद्धा झाला। जातीवाद ज्या लोकांना माहिती नाही त्याला सुद्धा मीडियाद्वारे जातीवाद माहिती झाला। म्हणजे जे संत सामाजिक सलोखा तयार करतात त्यांच्यामध्ये सुद्धा तेढ निर्माण होत आहे। राजकीय स्वार्थ हा आमच्या दृष्टीने क्षणिक असतो, तो काही काळापुरता राजकीय फायदा असतो, तो कायमस्वरूपी राजकीय फायदा नसतो। पण कायमस्वरूपी सलोखा बिघडून सामाजिक पाप करणं या माणसाला कधी समाधान मिळत नसतं। सत्तेमधील काही आमदार असतील, काही विरोधक असतील, ते देखील आता राजीनाम्याची मागणी करतात, कसं पाहताय? तो त्यांचा खासगी विषय आहे। मी सामाजिक स्तरावर तुम्हाला बोलतोय, गुन्हेगार नाहीये धनंजय हे मी 100% सांगू शकतो आणि गड त्याच्या पाठीमागे भक्कम उभा आहे आणि पक्षाचे जे नेते आहेत त्यांना सुद्धा याची जाणीव आहे। बाकी हा जो विषय आहे किती ताणायचा किंवा धरायचा हा ज्याचा त्याचा विषय आहे।